मुंबईतून एक मोठी राजकीय बातमी समोर येते आहे। आज सकाळी शिवसेनेचे 29 नगरसेवक ताज लँड्स एंड हॉटेलमधून आपल्या आपल्या मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून या नगरसेवकांबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या। नगरसेवकांना हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलाय अशा अफवाही पसरविण्यात येत होत्या। मात्र आज स्वतः नगरसेवकांनीच या सर्व आरोपांचा ठाम शब्दात इन्कार केलाय। माध्यमांशी बोलताना नगरसेवकांनी स्पष्ट केलं की ताज लँड्स एंड हॉटेलमधील मुक्काम हा पूर्णपणे नियोजित आणि संघटनात्मक होता। शिवसेना नेतृत्वाच्या वतीने इथे एक शिबिर आणि सेमिनार आयोजित करण्यात आला होता, ज्यात आगामी राजकीय परिस्थिती, संघटनेची भूमिका आणि पुढील कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा झाली। नगरसेवकांनी सांगितलं की या काळात त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता, तसेच त्यांच्या येजावर कोणतीही बंधनं नव्हती। राजकीय हेतूने या संपूर्ण प्रकरणाचा अपप्रचार केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। आज हॉटेलमधून बाहेर पडताना नगरसेवकांनी सांगितलं की आता ते आपल्या आपल्या मतदारसंघात परतत असून जनतेच्या प्रश्नावर अधिक जोमाने काम करणार आहेत। एकूणच हॉटेलमधील मुक्कामाबाबत पसरविण्यात आलेल्या सर्व अफवा निराधार असल्याचं शिवसेनेच्या 29 नगरसेवकांनी स्पष्ट केलंय। या घडामोडीनंतर मुंबईच्या स्थानिक राजकारणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मैम आता पैकअप आता पैकअप चेकआउट आता कुठे मॅम? माहित नाही काय मेसेज मॅम दिलेला आहे की? नाही, काही मेसेज नाही दिलेला आहे। शिबिर होतं, सेमिनार होतं, ओके, ते झालं। आता कुठे? आता परत आपल्या घरी की काय? कुठे कॉन्स्टिट्युन्सी? कॉन्स्टिट्युन्सी घरी काय करायचं आता? कॉन्स्टिट्युन्सी मध्ये गेलो पाहिजे ना। किती लोक आतापर्यंत आतमध्ये आहेत? सर्व काही नाही, ओके सेमिनार होतं, हे झालं, चला. लोक तुम्हाला माहिती आहेत। ओके।